नमस्कार, मी सुवर्ण महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत। न्यूज 18 लोकमतच्या हाती मोठी बातमी आलेली आहे। किरण गोसावीचा ठावठिकाणा कळलेला आहे। किरण गोसावी हा सध्या लखनौमध्ये आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। किरण गोसावी काही क्षणापूर्वी काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी बोलला देखील। न्यूज 18 लोकमतच्या प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिलेली आहेत। मात्र किरण गोसावी नेमका कुठे आहे याच्याविषयी चर्चा होत होत्या। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ठोस माहिती मिळते आहे की किरण गोसावी सध्या लखनौमध्ये आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। वैभव, खरं तर काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी सविस्तर किरण गोसावी बोलला। त्याला वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं आणि त्याची त्याने उत्तरं दिली देखील। पण आता तो नेमका कुठे आहे याच्याविषयीची माहिती मिळतेय। लखनौमध्ये आहे ते असं कळतंय। तुम्ही या सगळ्याविषयी काय सांगाल? सुवर्ण, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर येते। या सगळ्या प्रकरणामध्ये जो पहिला पंच होता तो फुटल्यानंतर त्याला काउंटर करण्यासाठी किरण गोसावीचं समोर येणं हे अत्यंत गरजेचं झालेलं होतं NCBसाठी सुद्धा। आणि जो केंद्राकडची जी बाजू आहे, हा सगळा संघर्ष जो आहे हा थेटपणे आता राज्य विरुद्ध केंद्र असा सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे या एका बाजूनं राज्य सरकारच्या बाजूनं जेव्हा पहिला पंच असलेला प्रभाकर समोर आला, त्यानंतर या सगळ्याच्या बाबतीमध्ये किरण गोसावीवरती सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात आलेलं होतं। पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीस त्याच्या विरोधामध्ये काढलेली होती। पुण्यातल्या गुन्ह्यामध्ये तो वॉन्टेड होता म्हणून। आणि त्यानंतर किरण गोसावी फरार झाला। जे NCBच्या कार्यालयात आर्यन खानला नेतानाचे व्हिडिओ होते, त्यानंतर मात्र तो तिथून जो निघून गेला, पसार झाला, तो पुन्हा दिसलाच नाही। सातत्यानं पोलिसाच्या शोधात आहेत असं सांगितलं जात होतं। मात्र आजची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला खात्रीलायक माहिती जी आहे ती मिळते। आणि किरण गोसावी आत्ताच्या घडीला लखनौमध्ये, UPच्या लखनौमध्ये, एक अर्थ सरळ सरळ याचा असा निघतो की भाजप शासित राज्य जे आहे UP, त्या ठिकाणी त्याला काही अंशी शील्ड जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेलं असावं। आणि तिथं तो थांबलाय का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या यंत्रणेला पडलेला आहे। याचं कारण ज्या पद्धतीनं किरण गोसावी अचानक समोर आला, सगळ्या राष्ट्रीय माध्यमांसमोर आणि स्थानिक माध्यमांना त्यानं प्रतिक्रिया द्यायला सुरू केलं आणि आपण पोलिसांना सरेंडर होणार आहोत असं त्यानं सांगितलं। वास्तविक त्यानं पुणे पोलिसांशी कुठलाही संपर्क केलेला नाही किंवा काहीही सांगितलेलं नाही पुणे पोलिसांना। केवळ तो लौकिक अर्थानं ही भूमिका घेतोय का? कारण माध्यमांमध्ये सगळीकडे त्याला प्रश्न विचारण्यात आले, जर हे असं असेल तर तू फरार का झालायस? त्यावेळेस केवळ जुजबी उत्तर म्हणून आपण पुणे पोलिसांसमोर सरेंडर होणार आहोत अशी माहिती त्यानं दिली का? असे अनेक प्रश्न आहेत। महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा जी आहे ती या सगळ्या बाबतीत तपास करते। पुणे पोलिसही या सगळ्याच्या बाबतीमध्ये किरण गोसावीचा अत्यंत चोख तपास करतायत। या सगळ्या पार्श्वभूमीवर जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानुसार या घडीला किरण गोसावी हा आत्ता लखनौमध्ये असल्याची अत्यंत खात्रीलायक माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे। वास्तविक गेले 15 दिवस किरण गोसावी हा फरार होता। तो परदेशात पळून गेला की काय, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात येत होते। मात्र एकूण आर्यन खान, समीर वानखेडे, किरण गोसावी या सगळ्या प्रकरणामध्ये हा मोठा ट्विस्ट आहे। काल पहिल्यांदा पंच राज्य सरकारच्या बाजूने फुटल्यावर किंवा वानखेडे यांच्या विरोधामध्ये फुटल्यानंतर, गोसावी आणि वानखेडे, त्यानंतर किरण गोसावी याचं समोर येणं महत्त्वाचं होतं। त्यानं येऊन त्याच्यावरती जे आरोप करण्यात आलेले होते 25 कोटीच्या खंडणीचे वानखेडेंच्या सहित, ते सगळे आरोप चुकीचे असल्याचं किरण गोसावी याचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आणण्यासाठी किरण गोसावी पोलिसांसमोर कधी हजर होणार हे मात्र स्पष्ट होऊ शकत नाही। मात्र एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, या घडीला आत्ताच्या मिनिटाला किरण गोसावी लखनौमध्ये आहे। पण वैभव, तो लखनौमध्ये आहे, आता त्याला म्हणजे पुढची प्रक्रिया काय असेल? जर ही माहिती सूत्रांकडून आपल्यापर्यंत पोहोचली आहे तर ती अर्थात तो ज्यांना हवा आहे त्या यंत्रणांपर्यंत सुद्धा ती माहिती पोहोचली असेल तर त्याला ताब्यात घेण्याकरता काही सूत्र हलवली जातील का? एक आणि दुसरा भाग, आता या सगळ्या पंचांमधून जी काही बातमी समोर येते, साहिलने जे काही आरोप केलेले आहेत, त्यानंतर किरण गोसावीचं स्पष्टीकरण, हे सगळं गुंतागुंतीचं प्रकरण अधिक वाढत चाललंय दुसरं असं वाटतं का? म्हणजे ह्या दोन गोष्टी सुवर्ण, सरळ सरळ या प्रकरणाकडे आता केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष म्हणून पाहायला हवं। याचं कारण केंद्रीय यंत्रणा विरुद्ध राज्यातल्या स्थानिक यंत्रणा ज्या आहेत त्यांच्यामध्ये हा संघर्ष उभा राहिलेला दिसतोय। याचं कारण ज्या पद्धतीनं सुरुवातीला नवाब मलिक या प्रकरणामध्ये एनरोल झाले,
त्यांनी सतत वानखेड्यांवरती आरोप केले. थेट केंद्रीय एजन्सी असलेली NCB वानखेड्यांच्या बचावासाठी पुढे आली. अगदी वैयक्तिक आरोपांवर सुद्धा NCBनं स्पष्टीकरण जे ते जाहीर केलं. झोनल डायरेक्टर जरी असले तरी या अशा पद्धतीने एजन्सीनं पाठराखण करणं, भाजपच्या वर्तुळातून मोठी पाठराखण समीर वानखेडेंची केली जात होती आणि त्यानंतर हा संघर्ष थेट राज्यविरुद्ध केंद्र असा दिसत होता. काल ज्यावेळेस साहिल प्रभाकर समोर आला त्यानं या सगळ्या प्रकरणामध्ये समीर वानखेडेंसहित किरण गोसावी यांच्या सगळ्यांवरती आरोप केले खंडणीचे थेट पद्धतीनं. त्यानंतर बऱ्याच डेव्हलपमेंट झाल्या. राज्य सरकारमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कदाचित या सगळ्या प्रकरणाची स्थानिक पोलिसांनी, महाराष्ट्र पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल करावा का, खंडणीचा गुन्हा यामध्ये दाखल होईल का, अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या घडल्या आणि संध्याकाळपर्यंत या सगळ्यांच्या बाबतीमध्ये वानखेडे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्रच लिहून या सगळ्यांच्या बाबतीत NCBच्या केंद्रीय कार्यालयाने दखल घेतली असल्याचं सांगितलं आणि त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी काही तातडीनं शहानिशा करू नये अशीही मागणी केलेली होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक लक्षात घ्यावं लागेल, किरण गोसावी जो पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आहे, तो ही सगळी माहिती समोर आल्यानंतर, तो NCBच्या कार्यालयात आल्यानंतर, तो जेव्हा फरार झाला त्यानंतर तो कुठेही याबाबत कुठलीही माहिती मिळत नव्हती. आणि आता न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांना ही माहिती कळली आहे की तो लखनौमध्ये आहे. जेव्हा साहिलने आरोप केले त्यानंतर त्याला पुढे यावं लागलं, स्पष्टीकरण द्यावं लागलं. वैभव, तुर्तास धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. अजून एक महत्त्वाची बातमी आहे. NCBची याचिका NDPS कोर्टाने फेटाळलेली आहे. प्रभाकर साहिलचा दावा ग्राह्य धरू नये, साहिल विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली होती. कोर्टानं ती याचिका निकाली काढलेली आहे. साक्षीदार कोर्टात जाऊ शकतात असं सेशन कोर्ट म्हणत आहे. ही एक महत्त्वाची बातमी येते आहे. साहिल विरोधात जी याचिका दाखल करण्यात आलेली होती, NCBनं ही याचिका NDPS कोर्टानं NCBची याचिका फेटाळलेली आहे. प्रभाकर साहिलचा दावा ग्राह्य धरू नये असं सांगण्यात आलंय. आमचे प्रतिनिधी अजित पांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, काय स्पष्टता कराल या बातमीविषयी? सुवर्णा, NCBनं मुंबई सत्र न्यायालयामध्ये याचिका केली होती ज्या ठिकाणी हे सगळं प्रकरण सुरू आहे. प्रभाकर साहिल याने समोर येऊन प्रसारमाध्यमांना ज्या पद्धतीनं इंटरव्ह्यू दिले होते, त्याने जसे आरोप केले होते की पैशांची देवाणघेवाण या प्रकरणात केली गेलेली आहे, पंच जे आहेत ते खोटे उभे केले गेले आहेत, पंचांच्या कोऱ्या कागदांवर सह्या केल्या गेल्या आहेत, हे सर्व मुद्दे जे आहेत या सगळ्या मीडियाच्या मध्ये जे बातम्या आल्या होत्या त्या बातम्यांचा हवाला घेत NCBनं एक प्रतिज्ञापत्र केलं होतं मुंबई सत्र न्यायालयामध्ये की प्रभाकर साहिल याचा जबाब जो आहे तो कुठेही ग्राह्य धरला जाऊ नये. एक प्रकारे समीर वानखेडे किंवा NCBवर जे आरोप केले होते त्या आरोपांवरती किंवा त्या संबंधी कुठली जर गुन्हा दाखल होत असेल कुठे तर तो गुन्हा दाखल करू देऊ नये अशा पद्धतीची ही याचिका होती. पण न्यायालयाने ही याचिका मान्य करण्यास नकार दिलेला आहे आणि न्यायालयानं NCBची याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे. जे प्रभाकर साहिल पंच जे आहेत ते नागरिक आहेत, त्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, ते कुठेही बोलू शकतात. न्यायालयाचा दायरा असा विशिष्ट स्पष्ट नसतो, ते कुठे जाऊ शकतात आणि यासंबंधी NCBनं योग्य ठिकाणी दाद मागावी अशा पद्धतीचे आदेश जे आहेत किंवा अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे प्रभाकर साहिल या प्रकरणी NCBला आणखीन एक धक्का मिळालेला आहे असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. नक्की. अजित, तुम्ही असेच संपर्कात राहा. अजून एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याशी सविस्तर बोलायचं आहे. सुरुवातीला आपण ती बातमी बघूया. ही बातमी आहे NCBची 3 सदस्यीय टीम उद्या दिल्लीहून मुंबईमध्ये येते आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांची ही टीम चौकशी करणार आहे असं कळतंय. NCBची 3 सदस्यांची टीम उद्या दिल्लीहून मुंबईला रवाना होईल. भ्रष्टाचाराच्या आरोपांची ती चौकशी करेल. समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले 3 सदस्यीय टीममध्ये NCBचे DDG ज्ञानेश्वर सिंग आणि 2 अधिकारी असणार आहेत अशी सूत्रांकडून, NCBच्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे. आमचे प्रतिनिधी अजित पांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, ही 3 सदस्यीय टीम दिल्लीतून मुंबईत येते, या संदर्भातलं काय अपडेट करणं? असं पण कळत होतं की आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी समीर वानखेडेच दिल्लीला जातील. समीर वानखेडे दिल्लीला जाण्याकरता त्यांच्या कार्यालयातून रवाना झालेले आहेत. ते कोणत्या क्षणी मुंबई विमानतळावर पोहोचतील. ज्यावेळी ते दिल्लीला का जाणार आहेत याबाबत आम्ही NCBला विचारलं असता त्यांचं म्हणणं आहे की ही एक रेग्युलर क्राईम रिव्ह्यू मीटिंग आहे, त्याच्याकरता ते जाणार आहेत. पण दुसऱ्या NCB अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे आरोप केले गेलेत, जे प्रकरण ज्या पद्धतीनं उचललं जाते, पंचांबद्दल जी शंका व्यक्त केली गेलेली आहे, या सगळ्यांचे खुलासे जे आहेत ते NCBचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून घेतील आणि त्याकरता समीर वानखेडे यांना दिल्लीला जावं लागते. तत्पूर्वी 3 जणांची म्हणजे 3 सदस्यीय टीम जी आहे NCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्लीतील ती मुंबईला येणार आहे
हे असं म्हटलं म्हणजे खरं तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसारच की ही टीम जी आहे ही विशेष करून याकरताच येते आहे की या प्रकरणामध्ये खरंच काही जे आरोप झालेले तसं काही तथ्य आहे का आणि या प्रकरणी एनसीबी जी आहे ती ही 3 सदस्यीय टीम जी ती चौकशी करेल, त्यांचा एक अहवाल जो आहे ते जाहीर करेल. म्हणजे कुठेतरी आता समीर वानखेडे यांच्यावर जे आरोप झालेले आहेत या आरोपांची एनसीबी मार्फतच चौकशी केली जाईल की पंच जे आहेत त्यांना जाणीवपूर्वक बोलवलं गेलं होतं का, त्यांची कोऱ्या कागदांवरती सह्या घेतल्या होत्या का, किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जे आरोप केले गेलेले आहेत त्या आरोपांची शहानिशा करण्याकरता ही 3 सदस्यीय टीम येते. ही सदस्यीय टीम जी आहे ती पूर्ण चौकशी करेल, स्वतःचा एक अहवाल देईल. मग त्यातून स्पष्ट होईल की समीर वानखेडे यांना क्लीन चिट आहे की नाही. पण मग म्हणजे एनसीबीचं नेमकं म्हणणं काय या प्रकरणी हे त्यावेळी स्पष्ट होईल. हो, पण मग आता ही 3 सदस्यीय टीम जी चौकशी करणार आहे या सगळ्या प्रकरणात भ्रष्टाचार झालाय का याची, तर त्यावेळेला समीर वानखेडे तिथे असायला हवेत अशी अपेक्षा किंवा गरज नाही का, आणि समीर वानखेडेंबरोबर त्यांची चर्चा प्रत्यक्ष होणार आहे की नाही? नक्कीच ते असायला हवेत का हा एक मुद्दा वेगळा आहे, कारण का याच्यामध्ये तपास अधिकारी समीर वानखेडे नाही आहेत, तर समीर वानखेडे या सगळ्या प्रकरणावरती मॉनिटरिंग म्हणून वरिष्ठ अधिकारी आहेत. या प्रकरणामध्ये 3 तपास अधिकारी आहेत, सिंग, प्रसाद आणि राजपूत नावाचे 3 अधिकारी आहेत. या तिघांची चौकशी म्हणावं लागेल किंवा त्यांचे जबाब जे आहे किंवा त्यांच्याशी चर्चा करतील वरिष्ठ एनसीबीचे अधिकारी. हे 3 सदस्यीय टीम हे चर्चा करतील या 3 तपास अधिकाऱ्यांशी. या प्रकरणामध्ये जे कोणी एनसीबीचे कर्मचारी अधिकारी होतील सर्वांशी बोलणं केलं जाईल आणि त्यानंतर त्यांचा एक अहवाल तयार केला जाईल आणि स्वतंत्रपणे समीर वानखेडे यांना देखील याबाबत विचारणा केली जाईल. त्यामुळे एक प्रकारे ही एनसीबी, मुंबई एनसीबीची आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी खातेनिहाय चौकशी होईल किंवा खातेनिहाय चौकशी होणार आहे असं म्हटलं तरी वावटणार नाही. आणि एक छोटासा फक्त प्रश्न, आता जे सगळे कंगोरे म्हणजे आर्यन खान आणि ड्रग्ज प्रकरण राहिलं बाजूला, आता वेगवेगळे कंगोरे या सगळ्या प्रकरणाला आलेले आहेत. राज्य विरुद्ध केंद्र असाच संघर्ष उभा राहतोय का या सगळ्यामध्ये? उभा राहिलेलंच आहे सुवर्ण. आपण जर पूर्ण पार्श्वभूमी पाहिली तर याआधीचं जे सुरुवातीचं प्रकरण होतं सुशांत सिंह राजपूत प्रकरण, त्यावेळी देखील केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य पोलीस यंत्रणा एकमेकांसमोर उभे राहिले. त्यानंतर परमवीर सिंग आणि अनिल देशमुख यांच्या प्रकरणात देखील हा संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर परत कंगना राणावत हिच्या संबंधित जे प्रकरण झालं त्यामुळे देखील कंगना राणावतने थेट आरोप केले ते मुंबई पोलिसांवरती की पोलिसांवर तिचा विश्वास नाहीये. केंद्रीय तपास यंत्रणांकडे तिने मागणी केली होती की तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा तपास करावा. दुसरीकडे जाऊन आता या प्रकरणात देखील ही सगळी परिस्थिती निर्माण झाली असं म्हणण्यापेक्षा हा संघर्ष स्पष्टपणे दिसतोय की आता राज्य पोलीस यंत्रणा, कारण का प्रभाकर साहिल आता थेट मुंबई पोलिसांकडे गेलेला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबरीनं आता एनसीबीची 3 सदस्यीय टीम येईल, ती देखील तपास करेल. म्हणजे कुठेतरी आता याच्यामध्ये एका वेगळ्या पातळीला आणि एका वेगळ्या टोकाच्या भूमिकेवरती राज्य पोलीस यंत्रणा आणि एनसीबी म्हणजेच केंद्रीय तपास यंत्रणा यांचा एक संघर्ष पोचलेला आहे. आता आणखीन एक महत्वाची माहिती म्हणजे ज्या पद्धतीनं प्रभाकर साहिल यांनी जे आरोप केलेले आहेत या सगळ्या आरोपांची चौकशी करण्याकरता सीबीआय स्वतःहून कॉग्निजन्स घेऊन एक गुन्हा दाखल करून या संबंधित चौकशी करणार आहे. होऊ शकतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांची देखील चौकशी होऊ शकते. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या कोर्टामध्ये किंवा मुंबई पोलिसांच्या ताब्यात चेंडू असला तरी सीबीआय याच्यामध्ये कधी एंट्री करू शकते असं देखील चर्चा आहे. त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो आणखीन पुढे खूप मोठा वाढणार आहे. याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी थेट सीबीआयचे चीफ जे आहेत सुबोध जयस्वाल यांना देखील समन्स केला गेला. तर अनिल देशमुख प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे आणि राज्याचे मुख्य सचिव या दोघांनाही समन्स केला गेला. म्हणजे कुठेतरी आता हे सगळं प्रकरण जे आहे ते प्रत्येक पातळीवरती प्रत्येक क्षणाला केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध राज्य तपास यंत्रणा किंवा राज्य पोलीस यंत्रणा असं आहे हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे ह्याचे परिणाम भविष्यामध्ये आणखीन भयंकर दिसतील. खरं तर सामान्य नागरिक आता हा विचार करतायत की ज्या पद्धतीने आरोप होत आहेत त्यामुळे या तपास यंत्रणांवरती विश्वास कितपत ठेवायचा, कारण का बरोबर आहे. असे अनेक प्रश्न अजित उपस्थित होत आहेत. तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. 2 महत्वाच्या गोष्टी समप करताना आपण सांगितल्या पाहिजेत. एक तर समीर वानखेडेवर जे काही आरोप होत आहेत, 3 सदस्यीय समिती उद्या नवी दिल्लीतून येते आणि ती चौकशी करून अहवाल देणार आहेत. दरम्यान समीर वानखेडे दिल्लीकरता रवाना झालेले आहेत, आपल्या कार्यालयातून ते निघालेले आहेत. पुढच्या काही क्षणांमध्ये ते विमानतळावर मुंबईच्या पोहोचतील असं कळतंय आणि दिल्लीकरता रवाना होतील. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा असून त्याविरोधात लुकआउट नोटीस देखील पुणे पोलिसांनी जारी केलेली होती. आता या लुकआउट नोटीसप्रमाणे आपण सरेंडर होणार असल्याची माहिती किरण गोसावीनं दिलेली आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलताना किरण गोसावीनं ही माहिती दिलेली आहे. पण त्यापुढे कुठलीही पावलं त्यांनी उचलली नाहीत असं आपण पाहू शकतोय. त्याचबरोबर किरण गोसावी हा सध्या लखनौमध्ये आहे अशी न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांची माहिती आहे. नहीं, तो आपके पास ये इन्फॉर्मेशन कैसे आई? क्या आपका कोई इस पूरे एपिसोड में आपका क्या रोल है? कोई रोल नहीं है मैडम. इन्फॉर्मेशन मनीष भानुशाली को आई, एक अच्छे दोस्त है, इसकी वजह से उन्होंने मुझे बताई. और यही नहीं मैडम, पुलिस डिपार्टमेंट को भी काफी सहायता हमने की है. ठीक है, आज जो गौ मास का वगैरह होता है, ट्रकें चलती है, मुंबई में आती है, महाराष्ट्र में आती है, उस केसेस में भी मैं फिरियादी हूँ काफी जगह पे. लेकिन ये बताइए गोसावी जी, आप पुलिस से भागे क्यों फिर रहे हैं? अगर आपने कुछ गलत नहीं किया है तो मैडम मुझे कॉल कैसे आए हैं? ठीक है, ये बात का भी मैं जवाब दे रहा हूँ. मुझे 3 तारीख से ऐसे कॉल्स आए हैं कि पुलिस डिपार्टमेंट के भी पास जमा होंगे तो अंदर ऐसा टॉर्चर होगा कि हम जो बोलेंगे वो तुमको बोलना पड़ेगा. तो ये कहाँ का सिस्टम हुआ मैडम? और ये पूरा पॉलिटिक्स चल रहा है. अभी इसमें सच्चाई माने किसकी और मैं जाऊँ किसके पास में? मेरी जो बातें हैं, आज जो केस है मेरे पे, जो पूना का केस निकला है, वो केस में आज ही इन्होंने लुकआउट नोटिस क्यों निकाला? तो एनसीबी का रोल क्या है आपके साथ? मेरा एनसीबी का रोल क्या है मैडम? एनसीबी का कोई रोल नहीं है. हमने उनको इन्फॉर्मेशन दी एज ए पंच, वो हमको वहां पे बुलाए, हमने पंचनामा पे साइन किया, जो देखा उस पे, जो लिखा गया था उस पे साइन किया. दैट्स इट. मैं फिर से पूछूंगी, ट्राइडेंट होटल में क्या लेन देन की बात हुई है? और पूजा जडलानी जो शाहरुख खान की मैनेजर है, उनसे आप क्यों मिले थे? क्या मैडम फिर से मैं आपको बता रहा हूँ, कोई बात नहीं हुई है. और ये जो भी है इन्फॉर्मेशन पुलिस अपनी साइड से जांच करे और अपने साइड से निकाले, किसका कॉल रिकॉर्ड है, किसका क्या है, किसका क्या नहीं है. आप सरेंडर क्यों नहीं कर लेते हैं अगर आपके खिलाफ? मैडम मैं सरेंडर होने के लिए जा रहा हूँ क्योंकि ये सर के ऊपर पानी हो गया है मेरे. मैं बाहर मरने से अच्छा मैं अंदर मरूं. ये बदनामी सहन करने से अच्छा मैं सच्चाई बोल के भले ही देश सेवा में मेरे को जो भी सजा देनी है वो दे दीजिए. आप कहाँ सरेंडर करने जा रहे हैं? मैडम मैं कर रहा हूँ. मैं सरेंडर होने के बाद आपको पता चल जाएगा. जेव्हा साहिलने आरोप केले यामध्ये खंडणी 25 कोटींची खंडणी आर्यनला सोडवण्याकरता शाहरुखकडे मागितली, त्या शाहरुखच्या सेक्रेटरीशी बोलणं झालं वगैरे वगैरे असं जेव्हा साहिल सगळं सांगतोय, या सगळ्यानंतर किरण गोसावी यानं न्यूज 18 लोकमतला नेटवर्क 18ला प्रतिक्रिया दिली. आणि पुण्याची जी केस आहे ज्याच्या बाबत लुकआउट नोटीस काढण्यात आलेली आहे, तर तो म्हणाला मी लवकरच सरेंडरसुद्धा होतोय. पण त्याच्यावर केलेले जे आरोप आहेत खंडणी संदर्भातले किंवा 25 कोटी संदर्भातले, भ्रष्टाचारासंदर्भातले, अशी कुठली मागणी केल्यासंदर्भातले, ते सगळे त्यांनी फेटाळून लावलेले आहेत. साहिल हा फितूर झालाय असं गोसावी म्हणतोय. मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या संदर्भात जे आरोप केले होते त्याविषयी क्रांती रेडकर काय म्हणतायत तेही बघूया. मी आणि माझा नवरा समीर जन्मानं हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मांतर केलेलं नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडील सुद्धा हिंदूच होते आणि हिंदूच आहेत आणि माझ्या सासूबाई मुस्लिम होत्या, त्या आता या जगात नाहीत. समीरचं जुनं लग्न गे स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार झालेलं होतं. त्यांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. आमचं लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार 2017 मध्ये झालंय. नाशिकमधील पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या वादात आता खासदार संजय राऊतांनी उडी घेतली आहे. नांदगाव मतदारसंघात भगवा फडकलेला असून तो खाली येणार नाही, त्यामुळे भुजबळांनी हा मतदारसंघ विसरावा असा सल्ला राऊतांनी दिलाय. तर मी शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतं असं भुजबळ म्हणाले. तर भुजबळांच्या या वक्तव्यावर शिवसेनेची पुण्याई म्हणून तुमचं राजकारण सुरू असल्याचा टोला राऊतांनी मारलाय. तर राऊतांच्या या वक्तव्यावर भुजबळांनी सुद्धा पुन्हा प्रतिक्रिया दिली. हे जे सरकार स्थापन झालंच नसतं
तर भुजबळ तरी पालकमंत्री झाले असतं का आमच्यावरती अन्याय करायला नांदगावकरांवरती? आजच त्यांचं कुठेतरी मी एक विधान वाचलं, मी जर शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो. झाला असतात ना, पण तुम्ही शिवसेनेमध्ये होतात याच पुण्याईवरती अजून तुम्ही राजकारणामध्ये टिकून आहात. ही शिवसेनेची ताकद आहे. आनंदाची गोष्ट आहे ना. नांदगाव पण नाशिक आहे. नांदगावला जरी मंत्रिपद मिळालं काय तरी आनंद आहे. आणि संजय राऊत जरी तिथे निवडून आले आणि ते मंत्रिपद त्यांना मिळालं तरी मला आनंद आहे. आम्हाला आनंद आहे, काही काळजी करू नका. जळगावमध्ये पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं अल्पसंख्याकांवरचं प्रेम दिसून आलं. शिवसेना आणि मुसलमान हे नातं कधी जुळत नाही, मात्र गुलाबराव पाटील मुस्लिमांमध्ये गेले की 90% मुस्लिम मत देतात असं गुलाबराव पाटील म्हणाले. धरणगावात जातीयतेचा बिमोड केल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. ना जात आडवी येते, ना धर्म आडवा येतो, ना पंथ आडवा येतो. गुलाबराव पाटील जर उभा राहिला तर 90% मुस्लिम मला मतं देतात. याचं मूळ कारण असं आहे की मी मुसलमानांमध्ये गेला तर मुस्लिमांची कामं करतो, दलितांमध्ये गेला तर दलितांमध्ये कामं करतो, हिंदूंमध्ये गेला तर हिंदूंमध्ये कामं करतो. मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे, पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याचं काम करू नये. हे आपल्या कन्सेप्टमध्ये बसत नाही. म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या वेळेस आम्ही मतदारसंघामध्ये उभे राहतो, नाही तर शिवसेना आणि मुसलमान हे नातं कधी जुळत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. पण मला तरी या गोष्टीची कधी अडचण आली नाही. हिरवळीवरून वाद पेटलेला आहे. महामेट्रो आणि महापालिकेमध्ये तिढा निर्माण झालाय या हिरवळीवरून. आपण बोलतोय नागपूर महापालिकेविषयी किंवा नागपुरातल्या परिस्थितीविषयी. हिरवळीच्या मुद्द्यावरून टोलवाटोलवी सुरू झालेली आहे. नागपूरमध्ये आहे. हिरवळीवरून महामेट्रो आणि महापालिकेत वाद पेटलाय. मेट्रो मार्गाच्या खाली हिरवळ लावण्यात आलेली आहे, मात्र तुमची हिरवळ वापस घ्या असं महामेट्रोनं महापालिकेला सांगितलंय. तर ती हिरवळ तुम्हीच जोपासा असं उत्तर महापालिकेनं दिलंय. एकंदरीतच यावर लवकर निर्णय झाला नाही तर हिरवळ वाऱ्यावर सोडली जाईल का हा प्रश्न निर्माण झालाय. मोठे रस्ते आणि रस्त्याच्या मधोमध असलेली हिरवळ महामेट्रोनं कामाच्या दरम्यान ताब्यात घेतली. नंतरच्या काळात मेट्रो उभी झाली. महामेट्रोनं सुंदर हिरवळ पुन्हा विकसित केली. ही हिरवळ महापालिकेनं सांभाळावी अशा आश्वासनाचं पत्र मेट्रोनं पालिकेला दिलं. मात्र आर्थिक अडचणींमुळे हिरवळ तुम्हीच सांभाळा असं उत्तर महापालिकेनं महामेट्रोला दिलंय. महामेट्रोनं त्यासाठी ही तयारी दर्शवली, पण त्याकरता इथले जाहिरातीचे अधिकार त्यांनी महापालिकेला मागितले. पण जाहिरातीचे अधिकार देणं धोरणात बसत नाही असं महापालिकेनं स्पष्ट केलं. त्यामुळे आता हिरवळीच्या मुद्द्यावर कसा तोडगा काढला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जेव्हा नागपूर मेट्रो प्रकल्प आम्ही हाती घेतला, काम सुरू केलं, तर त्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून जो मेडियन असतो रस्त्याच्या मधला भाग, तिथे आम्ही प्लांटेशन केलं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आणि शहराला एक सुंदर लुक त्या माध्यमाने होते. यासोबतच जो मेट्रोचा एक नॉन फेअर रेव्हेन्यू बॉक्सचा कन्सेप्ट जो आहे, त्या माध्यमाने देखील ॲडव्हर्टायझिंग राईट्स जनरेट करण्याकरता आम्ही महानगरपालिकेला आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे आणि महानगरपालिकेकडे तो प्रस्ताव ऑलरेडी पोहोचलेला आणि तो त्याच्यावर महानगरपालिके आमच्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेमध्ये त्याच्याबद्दल विचार सुरू आहे. बघा, शहरामध्ये हिरवळ राहावी या धोरणाअंतर्गत जर खाजगी आस्थापना, शासकीय आस्थापना सहभाग करत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. हे सत्य आहे की मेट्रोकडनं या पद्धतीची मागणी किंवा ऑफर आलेली आहे आणि आम्ही त्यावर विचार करतो आहे. फक्त जाहिरातीचा हक्क हा जो धोरणात्मक निर्णय आहे त्यावर आम्ही त्यांना एक पत्र देऊन विचारणा केलेली आहे. त्यांच्याकडनं जर सकारात्मक मिळालं तर त्याच्यावर निर्णय आम्हाला घेता येईल. नाशिकमध्ये मुलीच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पत्नीनंच पतीच्या विरोधात ही तक्रार नोंदवलेली आहे. 14 महिन्याच्या मुलीवर वडिलांनीच घरीच उपचार केले, त्यामुळे तिचा मृत्यू झालाय. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलीला न्यूमोनिया झाला होता. हॉस्पिटलमधून 2च दिवसात डिस्चार्ज घेऊन घरी उपचार करण्यात आले. डिस्चार्ज घेऊ नका हा डॉक्टरांचा सल्ला पतीनं म्हणजे नवऱ्यानं ऐकला नाही. घरीच उपचार सुरू असताना मुलीची प्रकृती खालावली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सलाईन लावणं तसंच थोड्याफार औषधांची त्याला माहिती होती.
या अल्पज्ञानाच्या जोरावर त्याने मुलीवर उपचार करण्याचा निर्णय घेतला होता. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतायत थेट प्रक्षेपण. त्यांनी असा दावा केलेला आहे की डील झाली होती 25 कोटींची, त्यापैकी काही पैसे जे आहेत ते समीर वानखेडेला मिळणार आहेत. आज त्यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षण देखील मागितलेलं आहे. एकूणच एनसीबीचे पूर्ण कार्य प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावर गृहमंत्री म्हणून आपली काय प्रतिक्रिया? FIR रजिस्टर झालाय का? त्यांनी जे ॲफिडेव्हिट केलेलं आहे ते माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि त्यांना जी त्यांच्या स्वतःच्या जीवाची भीती वाटते त्याच्यासाठी त्यांनी जे संरक्षण मागितलं ते संरक्षण मुंबई पोलिसांनी त्यांना दिलेलं आहे. पण एनसीबी ज्या पद्धतीने कारवाया करते मुंबईमध्ये आणि विशेषतः बॉलिवूडमध्ये, त्यांच्या पूर्ण कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नवाब मलिक यांचं म्हणणं आहे ते गृहमंत्र्यांना भेटणार आहे. SITची जी आहे नेमणूक करावी, याबाबत आपण SIT नेमणार का? नाही, अजून नवाब मलिकांची माझी भेट झालेली नाही. ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन मग पुढील जी योग्य जी कारवाई असेल ती योग्य ती कारवाई आम्ही करू. तर पण ज्या पद्धतीनं प्रभाकरचं जे ॲफिडेव्हिट आहे बाहेर आलंय, या संदर्भात FIR लॉन्च करणार का? कारण संजय राऊतांनी गृहमंत्री म्हणून तुम्हाला सुमोटो ऍक्शन घेण्यासंदर्भातलं ट्विट केलं. नाही, FIR लॉन्च करण्यासाठी कोणीतरी तक्रार द्यावी लागते. ती तक्रार दिली तर पोलीस त्याची पुढची कारवाई करतील. मुख्यमंत्र्यांची भेट झाली, काही चर्चा झाली यामध्ये? सर, आपसे हिंदी में समझना चाहेंगे कि जिस तरीके से प्रभाकर काय म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांनी या बाबतीतली काही माहिती घेतली आहे का? आणि या विषयाच्या संदर्भामध्ये माझी आणि मुख्यमंत्र्यांची जुजबी चर्चा झाली, जास्त काही चर्चा झाली नाही. मी दुसऱ्या मीटिंगच्या निमित्तानं गेलेलो होतो, त्यामुळे या विषयावर काही फार जास्त चर्चा झाली नाही. आपण देखील ही भूमिका गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्र्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? आपण जुजबी स्वरूपात चर्चा जरी केली असली तरी संवेदनशील प्रकरण आहे, संपूर्ण देशात खळबळ माजलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणात काय म्हणणं आहे किंवा काय? असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी कसं बोलणार, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. SITची मागणी केली जात आहे. SITची मागणी केली जात आहे. प्रभाकर याच्या संदर्भामध्ये मी ही भूमिका स्पष्टपणाने मांडलेली आहे की आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा इतका वापर कधीही झाला नव्हता इतक्या वर्षांमध्ये. आता थोडासा जास्त वापर त्याच्यामध्ये होतोय, एक्सेसिव्ह वापर होतोय आणि सरकारला आणि राजकीय व्यक्तींना जास्त वेठीला धरण्याचं काम सुरू आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडलेली. सर, जो प्रभाकर का एफिडेविट रिलीज हुआ, प्रभाकर का जो एफिडेविट सामने आया है, उसके बाद आज वो पुलिस स्टेशन गए थे, जॉइंट CP से उनकी मुलाकात हुई. क्या इस मामले में गंभीरता को देखते हुए FIR दर्ज करेगी मुंबई पुलिस? नहीं, अगर इसमें ऐसा है कि कोई भी आदमी या व्यक्ति कोई पुलिस स्टेशन जाता है और वहाँ पे अपनी कंप्लेंट देता है तो FIR जरूर दर्ज होती है. तो इसके बारे में उन्होंने अगर कंप्लेंट दिया होगा तो FIR दर्ज हो सकती है. अभी वो सहार पुलिस स्टेशन गए थे, अभी उधर क्या हो गया उसके बारे में मैं अभी इंफॉर्मेशन ले लूँगा. पुलिस को दी थी, सिक्योरिटी की डिमांड की थी, किस तरीके से? नहीं, उन्होंने जो सिक्योरिटी की डिमांड की थी उसके बारे में उनको कल से सिक्योरिटी दी गई है और हम इस राज्य के प्रत्येक व्यक्ति के संरक्षण के लिए काम करेंगे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते. आज ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, समीर वानखेडेंवर जे काही आरोप होत आहेत किंवा त्यांनी संरक्षण मागितलेलं आहे मुंबई पोलिसांकडे, या सगळ्याविषयी स्पष्टता केलेली आहे. नवाब मलिककडे माझी अजून काही भेट झालेली नाही. त्यांची भेट झाल्यानंतर नवाब मलिकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते मी जाणून घेऊ आणि नंतर त्याविषयी काही बोलू शकेन, प्रतिक्रिया देऊ शकेन असं वळसे पाटील म्हणाले. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला जिओ फोनचा आतुरतेनं वाट पाहणाऱ्या ग्राहकांकरता एक आनंदाची बातमी आहे, मोठी बातमी आहे. जिओनं मेकिंग ऑफ जिओ फोन नेक्स्ट फिल्म प्रदर्शित केली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये जिओ फोनचं वैशिष्ट्य आणि तो लॉन्च करण्यामागे असलेलं विजन स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतात उत्पादन होत असलेल्या या फोननं लॉन्च पूर्वीच जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. फक्त 5 वर्षांच्या छोट्या कालावधीत जिओ कंपनीचं नाव भारताच्या घराघरात जाऊन पोहोचलं आहे. सगळ्या स्तरातील 430 मिलियन आनंदी वापरकर्ते जिओच्या ग्राहकाभिमुख आणि दर्जेदार सेवेचा सध्या लाभ घेत आहेत. भारतात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्यामध्ये जिओनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. The story of India goes back thousands of years and is filled with a number of inventions and innovations. We are proud of this rich heritage and even more excited to create the future. We have the youngest population in the world. Give them affordable digital tools. Give them the skills. Give them the environment. They will surprise us. It is this opportunity to transform India that motivated Reliance to invest in this space. And Jio is the result. I believe in the next 20 years, as a human civilization, we will collectively achieve more than what has been achieved in the last 300 years. We are at the beginning of a new era. With Jio, India rose up from the 155th position to the first position in the world of mobile data usage. What could happen next? Every Indian will have equal opportunity and equal access with a JioPhone Next, which is made in India, made for India, and made by Indians. Our vision was very clear. We wanted to connect every Indian in the country, and we wanted to do so in an extremely affordable way. No Indian must be left behind. What we needed was a world-class operating system that gave the user a seamless digital experience but was extremely affordable to make. So, we had to think out of the box. Jio's vision for India resonates with Google's, and it was clear we needed to innovate and create an experience tailored to India's new internet users. This was extremely challenging. But when you see the big picture, the impact it will have on the future of India, it motivated us to go beyond, push the limits, and make this possible. Pragati OS, Pragati stands for progress, is powered by Android, is a result of this passionate effort, bringing together the best minds at Jio and Google. I am so proud of this new OS. All of us are. It has some of the coolest new features, especially the Translate Now feature. I can speak in one language and the phone will translate that into another language. Not just this. With the read aloud function, the phone will read aloud the content from any app open on your screen. To add to this, you can also get access to the vast library of content on all Jio apps. Now that we have a truly delightful operating system experience on board, we needed another key component of the phone to be just right. And you guessed it, the processor. And who better to make processors than Qualcomm? The Qualcomm processor on the JioPhone Next focuses on delivering optimized connectivity and location-based technologies that form the backbone of many applications today. Further optimizations in audio and battery will make this smartphone a real user-friendly multitasking device. Now, with the optimized version of Android, a powerful processor at its center from Qualcomm, the JioPhone Next was ready to be put together right here in India at Tirupati and Sri Perumbudur. This facility includes the latest technologies in the ENS. These technologies will bring us the best quality and the best productivity in the market. And our goal, together with Jio, is to bring this smartphone to everyone.
We are the first of the history. We are converting a bigger population into the digital world. The Made in India is the game changer for us. It is very much required for India. That is what happening right now. Make in India and make for India. The JioPhone Next will help our nation become more and more Atmanirbhar. What could happen next? आता जिओच्या फोनची प्रतीक्षा संपलेली आहे. या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.